आहे कोपरोली 11 कोपरोली आणखी एक उरण तालुक्यातील संघ नुकताच त्यांची देखील एक स्पर्धा संपन्न झाली कोपरोलीची रजनी क्रिकेटची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये जो अफजल खानाचा वध दाखवला जे चलचित्रपट असं म्हणायला लागेल त्याला त्या स्पर्धेमध्ये ते खूप छान होतं आणि शिवजयंती नुकताच साजरी झाली होती त्यानंतर त्यांची स्पर्धा होती मला असं वाटतं शिवजयंतीच्या दरम्यानच ती स्पर्धा होती जे गिरोबा जोहे आणि त्यांच्या विरोधात कोपरोली 11 कोपरोली 4 षटकांचा सामना असेल जे मातादी दिगोडे संघ आपण लाईव्ह ला ऐकत असाल तर आपण त्वरित रिपोर्ट करा चला मॅचला सुरुवात करा जास्त वेळ घेऊ नका जोहे टीम जे गिरोबा जोहे माजी खासदार विद्यमान आमदार दोस्ती चषक सन्माननीय निलेशजी खारकर साहेब धीरजजी ओळेकर साहेब आणि शैलेशजी भगत साहेब यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा आणि सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल घेतला तर निलेशजी खारकर साहेब यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आणि प्रतीश पाटील साहेब यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक 1000 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला मिळेल पहिल्या मॅचला पहिल्या ओव्हरला होते ते सुरुवात सिद्धेश आलाय गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात छोटे खाणीचा गोलंदाज आहे परंतु अचूक मारा करतोय आणि त्याच्या समोर विस्फोटक फलंदाज निखिल मात्रे मागच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 24 त्याने कुठल्या होत्या पहिलाच बॉल चुकीचा टाकलाय फुल टॉस बॉल त्यावरती केलं आक्रमण बॉल चाललाय डीप कव्हरला चौकार 4 धावा चौकार केसला तो निखिलने चौकार गेल्यानंतर त्याची पहिली डिमांड होती लेग अंपायर कडे नो बॉल नाही का पंचांनी सांगितलं डीआरएस घ्या लगेच मागणी मागे घेतली बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट वॉट अ कॅच अफलातून झेल क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी साहिल कमालीचा झेल त्याने घेतला आपल्या उंचीचा फायदा घेत मगाशी देखील त्याने एक असाच चांगला झेल घेतला होता डीप स्क्वेअर लेगला होता आता साहिलने पॉइंटला ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहाल चांगला स्क्वेअर कटचा फटका होता आणि पॉइंटला असलेल्या साहिलने उंच उडी झेपावत मात्र येते कावळाच उडवला फलंदाज बाद फिलिप्सला तुम्ही पाहताय ग्लेन फिलिप्सला काय कॅच घेतली विराट कोहलीची आणि त्याची जणू काय झलक इथे मात्र दाखवत असताना हा साहिल हा क्षेत्ररक्षक सोपं काम नाहीये पॉइंटला असताना आणि काय त्याचं सेलिब्रेशन होतं स्वतःवरती खुश आहे फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्हाला चांगलंच ठेवावं लागतं तुम्हाला एखादी स्पर्धा जिंकायची तर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चुका करून चालत नाही पहिल्या बॉलवरती चौकार आला 2 फ्रेममध्ये तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट आई एकविरा इव्हेंट कडून थँक्यू सो मच नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो हितेश चार वरती एक बाद चला मॅच चालू करा 4 षटकांचा सामना सेकंड राऊंडची लास्ट मॅच बॅटची कडा घेतली मागे चाललाय शॉट तडमॅनला डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चान्स बनले असते परंतु इथे नाही फक्त एकच धाव धावसंख्या 5 13वे वर्ष या स्पर्धेचं आहे 12 वर्ष अविरतपणे ही स्पर्धा संपन्न होते यंदाचे वर्ष 13वे पर्व आहे सोपं काम नाहीये तब्बल 13 वर्ष अविरतपणे ही स्पर्धा चालू ठेवणे
5 धावा झाल्यात, 1 विकेट. पहिलं षटक टाकतोय गोलंदाज सिद्धेश. फलंदाज बाद झालाय तो निखिल. महत्वाचा फलंदाज, आक्रमक फलंदाजाचा एक चांगला झेल घेतला पॉइंटला आणि निखिल बाद झाला. पाच धावा, 1 विकेट. फुलटॉस बॉल, चुका करतोय गोलंदाज. फुलटॉस बॉल वरती आणखी एक आक्रमण केले जाते लेफ्टी बॅटर साहिल कडून. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. आपला उजवा पाय आणि त्यानंतर मात्र मनगटाच्या सहाय्याने चौकार केसला. 9 धावा, 1 विकेट. खोलात टाकलेला चेंडू खोदून काढला, मागे लॉंग ऑफला फिल्डर आहे. कार्पेटच्या सहाय्याने हा फटका आला होता. 1 धाव नक्कीच घेतली जाईल. पहिला षटक मात्र ते मार्गस्थ आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 10. फार महत्वाचा फलंदाज बाद केलाय, परंतु त्यामध्ये सर्व श्रेय जात आहे ते क्षेत्ररक्षक साहिलला, ज्याने पॉइंटला एक चांगला झेल घेतला. आपल्या उंचीचा फायदा घेत उंच उडी घेत तो झेल त्यानं घेतला. 10 धावा, 1 विकेट. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 4 षटकांचा हा सामना. मिडॉनच्या अगदी बाजूने बॉल काढलाय, चांगला स्ट्रोक हितेशच्या बॅट मधून. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती केली चौकाराने. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 14, 1 विकेट निखिलची गेले. एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय आणि आता पाहूया दुसरं षटक कोणता गोलंदाज गोलंदाजी करेल. नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उलवे, गणेश कृपा क्रिकेट क्लब शैलेश स्मृती 11 तरगर, कोंबडभुजे क्रिकेट क्लब, गणेशपुरी क्रिकेट क्लब, मोहा क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने उलवेतील सर्वात मोठे भव्य दिव्य मर्यादित षटकांचे सामने. हे पर्व 13व या स्पर्धेचं. माजी खासदार, विद्यमान आमदार व दोस्ती चषक, ओम साई कला क्रीडा मंडळ व स्वर्गीय रमण शेठ मैदान येथे संपन्न होत असणारी स्पर्धा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. कोपरोली 11 कोपरोली सेकंड राऊंडची मॅच आहे. 2 सामने अगोदर दिघोडे संघाने जिंकलेत. सार्थक आलाय मागच्या मॅचचा हिरो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रनआउटची संधी सोपं काम नाहीये. 1 धाव इथे जोडतोय हितेश आणि साहिल. आई एकविरा इव्हेंट यूट्यूब चॅनल, अनेक यूट्यूब चॅनल आहेत, सर्वांचं मी कौतुक करेल. चांगलं काम ते करतच असतात, परंतु जास्त सबस्क्रायबर नसताना देखील आई एकविरा इव्हेंटचं मी नक्कीच कौतुक करेल. चांगली कामगिरी ते सातत्याने करतायत. दिघोडे संघ देखील इथे उपस्थित झालाय. पंधरा धावा, 1 विकेट. दिघोडे संघ उपस्थित झालाय. 5ला बॉल वळवला मिड विकेटला. ताकद जोकायची होती. कार्पेटच्या सहाय्याने थ्रो आणि ते टप्पा पडला, तिथेच मात्र बॅटर पोहोचला. 2 धावा. डायरेक्ट विकेट किपरच्या हातात कदाचित थ्रो आला असता तर काम तमाम झालं असतं. फ्रेम मध्येच नसता बॅटर. 2 धावा जोडल्या जातात. धावसंख्या 17. वेगाने धावण्याचा प्रयत्न चालू आहे फलंदाजांकडून. पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या होत्या त्या 14. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्या. 4 षटकांचा सामना आहे. या मॅच मधील विजेता संघ क्वालिफायर सुपर 5 साठी क्वालिफाय मॅच होईल. दिघोडे संघाच्या विरोधात खेळेल. पुन्हा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा. मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. फक्त 1च धाव. चांगली गोलंदाजी सार्थक मात्रेकडून. मागच्या मॅचचा हिरो आहे तो. काय बॅटिंग त्याने केली होती, बॉलिंगही चांगली केली होती आणि एका मोठ्या बलाढ्य संघाला त्याने मात्र पराभूत केलं. 10 बॉल 26 खेळला होता आणि एका ओव्हरमध्ये फक्त 1 धाव देत 2 विकेट त्याने घेतल्या होत्या आणि 1 झेल आणि 1 रनआउट देखील केला होता. इम्पॅक्टफुल प्लेयर सार्थक मात्रे फॉर जोहे टीम.
गती कमी केली, ऑन ड्राईव्ह लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि ते बॉल चाललाय परंतु अडवलाय त्याने शेवटच्या क्षणी. चांगली फिल्डिंग. एका क्षणाला असं वाटलं बॉल जाईल सीमारेषा पार, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये जो हे टीम चांगली कामगिरी करत असताना, कारण त्यांचं एज बँडच पाहिलं तर 27चा असेल, त्याच्या पलीकडचा एखाद कोण असला तर नाही तर एकाच वयाचे, एकाच जोमाचे आणि नवीन उमेदीचे सर्व खेळाडू आहेत. पुन्हा उंच उडी ते घेतली आणि बॉल पहा किती सुंदररित्या त्याने अडवलाय. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट आहे एकविरा टीम कडून. 20 धावा. दिशा दिले आणि ते शॉट फाईन लेगला, हाताला चटका देत बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. आता मिळतील धावा 4. टोकं पाहायला मिळाली डीजे मास्टरची. हाच तो डीजे मास्टर आहे ज्याने अशी बनवा बनवी मधली गाणी लावली आणि आत्ताचं गाणं म्हणजे ते त्याचं दुसरं टोक होतं. 24 धावा, 1 विकेट. नुकताच चौकार आला कोपरोली संघासाठी. सार्थकच्या विरोधात धावा आल्या 10. स्विच करायचं होतं, प्रयत्न चांगला होता परंतु इम्पॅक्ट झाला नाही. क्षेत्र खाली देखील होतं. चांगला शॉट निवडला परंतु एक्झिक्यूट करता आला नाही. 2 ओव्हर मध्ये कोपरोली 11 कोपरोली संघाची धाव संख्या झाले 1 बाद 24. रिंगटोन वाजताय ऐकू. काय कमालीचा झेल होता. पॉइंटला अनेक खेळाडू आपण पाहिलेत. हरिशल गिप, जॉन्टी रोड्स, युवराज सिंग, अनेक खेळाडू. सध्या ग्लेन फिलिप्स वरती सर्वांच्या नजर आहेत. रिकी पॉन्टिंगला देखील आपण पाहिलंय आणि ही रील्स तर येणारच ना, प्रश्नच येत नाही. काय येऊ नये, सोपं काम नाहीये मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीचं झेल घेणं. कॅचेस विन द मॅचेस. कधी कधी षटकार मारणं सोपं असतं, कधी कधी बॉलिंग करत असताना विकेट, परंतु कॅचेस सुटतात बाबा. 24 धावा. दमदार फटका हितेशच्या बॅट मधून चालू झालंय. कोपरोलीसाठी आक्रमण. षटकार आलाय. पलासच्या विरोधात पहिल्याच बॉल वरती कमालीचा फुलचा फटका, खेचून मारला बॉल. मिड विकेटला षटकार. 30 धावा. कदाचित नवीन चेंडूची डिमांड. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यानंतर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रतीश पाटील यांच्या वतीने 500, निलेशजी खारकर साहेब यांच्या वतीने 500, परंतु अद्याप एकही प्रेक्षक कमाल झेल झालेला नाहीये. प्रतीश पाटील यांना क्रिकेटचा जबरदस्त नाद आहे असंच म्हणावं लागेल आणि अभ्यासही तेवढाच गाढा आहे. मगाचा प्रश्न त्यांचा खरोखरच चांगला होता की जो नवीन फलंदाज आतमध्ये जातो तो पहिला आतमध्ये गेला का चेंडूची तपासणी करतो. का बरं? आता ते बॅटरलाच विचारायला लागेल. हा प्रतीश पाटील यांचा प्रश्न होता. बाकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा दमदार फटका. पाठलाग चालू आहे परंतु नाही चेंडू थांबणार. अटल सेतू सारखी आउटफील्ड आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. काय कमालीची फलंदाजी करतोय पहा हितेश. हाच तो हितेश आहे ज्याने मागच्या चेंडूवरती ताकदीचा फटका खेचला, खेचून मारला बॉल मिड विकेटला आणि आता बाकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा एक दर्जेदार फटका. चौकार. कोपरोली 11 कोपरोली संघ जाऊन पोहोचला आता 34 वर. जोहे जय गिरोबा जोहेच्या विरोधात आक्रमण केलं. विकेट पाहिजेत. जोहे टीमने विकेट नाही घेतली तर दोन्ही फलंदाज तुटून पडतील. आता
माजी खासदार विद्यमान आमदार दोस्ती चषकाचं आयोजन 13वं पर्व या स्पर्धेचं दिमागदार असं आयोजन. आणखी एक बॉल चाललाय मिड विकेटला. हवाई यात्रा तडाखा सोसावा लागतो हितेशचा. षटकार दमदार फलंदाजी कोपरोली संघासाठी हितेश कडून. चाहते नाराज आहेत आता जोहे संघाचे, परंतु त्यांचीही बॅटिंग लाईनअप चांगली आहे, तेही आक्रमण करतील. परंतु सध्याच्या घडीला वार आलंय मैदानात हितेश नावाचं असं वाटलं. निखिल बाद झाल्यानंतर समीर सर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं या स्पर्धेचं 4 चांद लावण्याचं कारण मुख्य आहे मॅनेजमेंट हा मुख्य राहिला आहे. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये विचार केला ना तर आणखीन एक नियम फॉलो करायला लावला प्रतीश पाटीलनं. एका षटकामध्ये कीपर नाही बदलू शकत तुम्ही, नाही तर एका षटकामध्ये 3-3 कीपर्स बदलताना आम्ही पाहिलेत. षटक कंप्लीट होईपर्यंत कीपर बदलायचा नाही. बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. स्वीपर कव्हरला. व्हॉट अ क्लास बॅटिंग बाय हितेश मात्रे. धावफलक जाऊन पोहोचला आता तब्बल 44 वर 44. कमालीची फटकेबाजी. पाक कुठे कुठे मारतोय तो फटके. मैदानाच्या चहूबाजूने मिड विकेटला मारतोय, स्क्वेअर लेगला मारतोय, लॉंग ऑनला मारलाय. पॉइंटच्या वरतून तर आता त्याने 2 फटके खेचलेत. फुटवर्क हा मिड विकेटला मारलेला ताकदीचा फटका होता, खेचून मारला होता. त्यानंतरचा फटका स्क्वेअर कटचा पाहायला मिळाला पॉइंटच्या वरतून. 44 धावा झाल्यात संघाच्या आणि ते पुन्हा मिड विकेटला त्यानं आक्रमण केलं होतं. त्याच दिशेने लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान कमालीची फटकेबाजी. क्लास इनिंग बाय हितेश मात्रे. मागच्याही मॅच मध्ये चांगली फलंदाजी त्याने केली होती. या मॅच मध्ये देखील हितेशच्या बॅट मधून जोरदार आक्रमण पाहायला मिळतंय. बॉटम हँडचा चांगला वापर. मागच्या मॅच मध्ये निखिल खेळला होता, या मॅच मध्ये हितेश नावाचं वादळ आलंय कोपरोली संघाकडून. हे वादळ फार खतरनाक आहे. जेल घेतलाय का सोडला? नशीब थोडं फुटकं निघालं. 1000 रुपयांचं पारितोषिक मिळालं असतं. 9 बॉल 34 वरती खेळतोय हितेश. तुटून पडलाय गोलंदाजांवर. पुन्हा बॅकफुटला गेला होता. मला वाटलं पॉइंटच्या वरतून मारतोय की काय, परंतु जागा दिली नव्हती गोलंदाजाने. फक्त एकच धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या तब्बल 51. जोईच्या विरोधात जोरदार आक्रमण. खरं तर 13व्या पर्वामध्ये मला देखील संधी मिळाली. बंधू, तुम्ही गेले 13 वर्ष या स्पर्धेचे समालोचन करताय. सोपं काम नाहीये एवढं अतूट नातं टिकून ठेवणं. कारण मी कित्येक स्पर्धा आता अशाही पाहतोय की जिथे गेले कित्येक वर्ष काही समालोचक कार्य करत होते, परंतु ते आता तिथे दिसत नाहीत. कधी कधी असं होतं, होऊ नये. हे नातं आहे ते असंच अविरतपणे कोणी असू दे, बंधू असू दे, मी असू दे किंवा कोणतेही समालोचक असू दे, एखाद्या स्पर्धेशी असलेलं त्याचं नातं जर का अतूट असेल ते तसंच पुढे चालू राहायला हवं. परंतु घडतात काही गोष्टी. आयोजकांना निर्णय घ्यावा लागतो, कधी कधी समालोचकांनाही वेळ नसतो, बऱ्याच गोष्टी असतात. परंतु ते नातं अतूट राहावं. 51 धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आई एकविरा इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही स्पर्धा पाहताय. दिनेशजी बाळाराम पाटील साहेब नुकताच वारधोली बेलवलीच्या उपसरपंचपदी त्याची निवड करण्यात आली आणि एक मोठा जल्लोष सगळ्यांनी साजरा केला. हितेश तर तलवारच फिरवतोय सध्या. काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका चेंडू अडवण्यात यश मिळालंय. 2 धावा. बंधू उपसरपंच झाले, फटाके एवढे वाजवलेत. मला पहिल्यांदा असं वाटत होतं बंधू की मी जेवण करतोय थोडं तरी का होईना, परंतु ते फटाके थांबवा माझी रिक्वेस्ट होती. प्रत्येकाने जल्लोष केला, प्रत्येकाने त्यांचं अभिनंदन केलं. संपूर्ण तालुका काय जिल्ह्यातील मंडळी आणि त्यांना अभिनंदन करायला. 53 झाल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात हितेशने. 11 बॉल 37 वरती खेळतोय हितेश. पाठ टाकलेला बॉल खोदून काढला होता अक्षरशः लॉंग ऑनला. कदाचित इथे स्ट्राइक घेईल. थ्रो झालाय नॉन स्ट्राइकिंग एंडला आणि ते फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. एक धाव इथे जोडली जाते. प्रत्येक धाव इथे महत्वाची. स्कोर धावून पोहोचला आता 54 वरती 54. हितेशची बॅटिंग. 12 बॉल 38 वरती खेळतोय. आज एक अर्धशतक आपण पाहिलं.
रोहित यस घरात धाकटी जोई 14 बॉल 51 तो खेळला. मनीष घरात वाघिवली वाड्याच्या विरोधात निर्जा 11 नावाकडून खेळत असताना 12 बॉल 54 तो खेळलाय. आयुब शेख कासार वडवलीचा 17 बॉल मध्ये 50 धावा त्याने कुठल्यात. आणखी एक अर्धशतक येईल का? युविका मैत्री मिलिंद स्पोर्ट्स, परंतु रोहित यस घरात या स्पर्धेतून बाहेर गेलाय. मनीष घरात नावा 11 नावा त्यानं देखील एक अर्धशतक, तोही स्पर्धेतून बाहेर गेला. आणि आयुब शेख या स्पर्धेमध्ये अद्यापही त्याचा संघ आहे. टॉप 5 ला जाऊन ते पोहोचलेत. कासार वडवली कालच तो संघ मात्र पोहोचलाय. मनीष घरात 54 धावा, रोहित यस घरात 51 धावा, आयुब शेख 50 धावा. हितेश सध्या मैदानात खेळतोय, तो 4थ्या क्रमांकावरती 38 त्याने केल्या. धनेश बोर त्याच्या खालोखाल आहे, तो देखील 38 वरती. हा संपूर्ण स्टार्ट होता. पूल करण्याचा प्रयत्न, कदाचित आता धाव नाही होणार. एकच धाव. चांगली फिल्डिंग अनिकेतने कमबॅक केलंय. हे गरजेचं आहे. हे एकाच एज बँड मध्ये असल्यामुळे एकमेकांना चांगले समजतात. एकाच षटक तर नक्कीच मागणं होईल, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. ते जाऊ दे, मला पुढचं षटक चांगलं टाकायचं आणि अनिकेतने सध्या ते करून दाखवलंय. लास्ट ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये फक्त 4 धावा. धावांचा ओघ पाहिला 3 ओव्हर पर्यंत तब्बल 51 होत्या. 51 पहा, पहिल्या ओव्हर मध्ये 14, त्यानंतरच्या सेकंड ओव्हर मध्ये धावा आल्या 10 आणि तिसऱ्या षटकात तब्बल धावा आल्या त्या 27. 55 झाल्यात. कोपरुली संघ कुठपर्यंत जाऊन पोहोचेल? अनुज आहे स्ट्रायकिंग एंडला, बंटी आहे स्ट्रायकिंग एंडला. बॉल आलाय फाईन लेगच्या दिशेने. बंटी आणि ते 2 धावा होत आहेत. कदाचित तिसरीसाठी पलटतील. धावला हितेश, परंतु नाही पोहोचणार. चांगले प्रयत्न त्याने केले, चांगली फलंदाजी त्याने केली. 13 बॉल 39 धावसंख्येची इनिंग त्याने लाजवाब साकारली. या इनिंग मध्ये त्याच्या बॅटमधून आले 3 षटकार 3 चौकार. आपल्या टीमला त्याने नेऊन ठेवलं आतापर्यंत 57 वरती. तब्बल 300च्या स्ट्राईक रेटने खेळला. 3 चौकार 3 षटकार त्याने केसले, परंतु रनआउटच्या स्वरूपात तो माघारी परतलाय. मगाशी सिनियर बाद झाला म्हणजे आत्ताच, आणि आता ज्युनियर हितेश मात्र मैदानात दाखल झालाय. 57 वरती 3 विकेट गेल्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. 60च्या पुढे दिगोडे संघ देखील उपस्थित झालाय. सन्माननीय मयूर शेठ घरत साहेबांचा आज वाढदिवस आहे. मयूर शेठ घरत साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. ते देखील प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत, मैदानात खेळतात. मगाशी बंधूंनी सांगितलं की त्यांच्या संघाने स्वर्गाला हात लावून आले. सामनाही तसाच झाला. लास्ट बॉलला मयूर घरत यांनी विजय करून दिलं. 2 चेंडू शिल्लक आहेत. 57 झाल्यात. ज्युनियर हितेश मात्र मैदानात. सिनियरने चांगलं काम केलंय, ज्युनियर चांगली कामगिरी करेल का या शेवटच्या 2 चेंडूंवरती? अनिकेतने फक्त 6 धावा दिल्यात. स्लॉक स्वीप, परंतु सीमारेषेच्या आतमध्ये चांगला झेल. अनिकेत कमबॅक करतो आपल्या टीमसाठी. हे करणं गरजेचं आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा आल्या होत्या. गुडघा वाकून हा फटका खेचला, पाहिजे तसा खेचता आला नाही. त्या कारणास्तव मिड विकेटला हा चांगला झेल. अनिकेतच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. धावसंख्या तिथे स्थिरावले 57 वरती. 57 माफी असावी. 1 विकेट रनआउटची होती अनिकेतची. ही त्याच्या खात्यामधली पहिली विकेट. 57 लास्ट बॉल. आणि बॅटिंग साठी आला आता प्रितेश पाटील. कर्णधार संघाचा अपेक्षा असेल सर्व खेळाडूंना आक्रमण व्हावं, षटकार चौकार यावा. पाहूया आक्रमण करेल का. अनिकेतचं मी विशेष कौतुक करेल. 3 ओव्हर मध्ये तब्बल धावा होत्या 51. अनिकेतने या लास्ट ओव्हर मध्ये जे हाणामारीचं षटक आहे, डेथ ओव्हर आहे, जिथे फलंदाज तुटून पडतात, त्या षटकात अनिकेतने फक्त धावा दिल्यात आतापर्यंत 6. 1 विकेट त्याने घेतले. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 57 झाल्यात. 60च्या आतमध्ये की 60च्या पार. प्रयत्न करतोय, अंगाला लागून चेंडू मागे आलाय. फक्त एकच धाव मिळेल. काय षटक टाकले त्या अनिकेतने. ही लेग बायची धाव आहे. अनिकेतने या षटकात फक्त 6 धावा आल्या आणि टोटल आपण पकडलं एक्स्ट्रास पकडून तर या षटकामध्ये धावा आल्या त्या 7. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सिद्धेश पहिल्या षटकात धावा दिल्या 14. दुसऱ्या षटकात सार्थकने धावा दिल्या 10. पलाश मात्र थोडा महागडा ठरला. 27 आल्या आणि अनिकेतने शेवटचं षटक टाकलं.
त्याने 1 विकेट घेतली, 6 धावा त्याने मात्र दिल्यात. तब्बल धावा झाल्यात 58, 58 आणि 59 धाव संख्येचं लक्ष ठेवण्यात आलं. कोपरोली 11 कोपरोली संघाच्या वतीने 59चं लक्ष ठेवण्यात आलंय. ते जय गिरोबा जोहे संघाच्या विरोधात 4 ओव्हर 59 करायचे जोहे संघाला. मनापासून मी आभार व्यक्त करतो. माझे तीनही आयोजक निलेशजी खारकर, धीरजजी ओळेकर साहेब आणि शैलेशजी भगत साहेब, त्यांनी पुन्हा एकदा मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. खूप खूप आभार. आणि प्रेक्षकांचेही आभार. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, हे शिवस्मारक आहे उरणमधील. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, न भूतो न भविष्यती असा जाणता राजा या रायगडाच्या अर्थातच या महाराष्ट्राच्या मातीने दिला छत्रपती शिवाजी महाराज. अतिशय उत्तम असे क्वालिटी पर्सन समीरजी सोमणे सर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेश चेटकारकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद समीर सोमणे सर. त्याचबरोबर मनोहरजी पाटील वाजे यांना विनंती करेन हिंदीमधून सामना कसा पोचवायचा, कसा त्याचा वजन वाढवायचं, वेटेज कसं द्यायचं आणि सामन्याची उत्सुकता सीमेला कशी पोचवायची हे हिंदीमधून अनेक वेळा प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या गोड गळ्याच्या समालोचकांनी दाखवलंय ते मनोहरजी पाटील वाजे यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन निलेशजी खारकर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा आवाज या स्पर्धेला लाभला त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. मनोहरजी पाटील वाजे यांचा शुभ सन्मान होताना पाहतोय. निलेशजी खारकर साहेब, प्रदीपजी पाटील, धन्यवाद मनोहरजी, थँक्यू सो मच. आपला आवाज आज या स्पर्धेला लाभला. वळू या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये जिथे पुन्हा एकदा आपल्या आवाजानं या सामन्याला एक नवा रंग भरतील मनोहरजी पाटील वाजे. थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया सर. एक बार फिर से हम चलेंगे मैदान में. अच्छा मुकाबला जारी है. पहला सत्र देखा, रन बने हैं टोटल 58, 59 का है टारगेट. शुरुआत हो चुकी है. पहली गेंद आएगी वाइट, बिना पायल के बजे घुंघरू, जिसे कहते हैं बिना मेहनत किए रन है, मुफ्त के रन है और पहला रन स्कोर कार्ड के ऊपर लगता है. बा गेंदबाज से तैयार ओवर द विकेट से. बल्ले का किनारा है, खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग है, बैकअप अच्छा था. डॉट गेंद की समाप्ति होती भी. कोपरोली क्रिकेट टीम के दिया निश्चित तौर पर बात करेंगे. कोपरोली 11 कोपरोली बनाम जय गिरोबा जोहे के बीच में टकराव है.
कोपरे टीम की गेंदबाजी पिछले मुकाबले में कमाल की रही थी। यहाँ पर बल्लेबाजों की बारी है कि जोए क्रिकेट टीम की बात करेंगे जिन्होंने भी अपना मुकाबला अंतिम क्षणों में जीता था। गेंदबाज तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद है हवा में, मौका बन जाएगा। पहला खिलाड़ी मैदान के बाहर, पलाश मोकल मैदान के बाहर लौट जाएंगे। उसके बाद जरूर डॉट गेंद आई और उसके बाद आती हुई यह सफलता। अच्छी गेंदबाजी है, कुछ गेंदे आगे हुई, कुछ गेंदे पीछे करिए। गेंद थोड़ी सी पीछे फेंकी हुई गेंद थी, बड़े स्ट्रोक की तलाश थी, लेकिन बल्ले के बिल्कुल ऊपरी हिस्से में गेंद आई और इसका पूरा जायजा लिया शॉर्ट स्क्वायर लेग में खड़े खिलाड़ी ने, कोई गलती नहीं करी और पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटता बा। जिस तरीके से गेंदबाजी के लिए भी मदद है विकेट में, 50-55 रन 4 ओवर में यकीनन एवरेज टोटल रहा है। हितेश की यदि बात करेंगे, 2 गेंदें हितेश ने खेली। अच्छी गेंद है, अच्छी गेंद है, पूरी तरीके से रोक के रखा है, पकड़ कर रखा है इन खिलाड़ी को। हितेश की यदि बात करेंगे, हितेश मात्रे 3 गेंदें हितेश ने फेंकी, बल्ले से अब तक एक भी रन नहीं आया, ये अच्छी बात नहीं है। भूपेंद्र अब नए खिलाड़ी है मैदान में, पहला विकेट पलाश को खोया था पहले ओवर की पहली गेंद के ऊपर, दूसरी गेंद के ऊपर विकेट गिरा था। गेंदबाज तैयार है, इस बार गति में मिश्रण किया। पहले कुछ गेंदें तेज रफ्तार से फेंकी हुई हमने देखी, ये गेंद बिल्कुल धीमी रफ्तार से फेंकी, बाहर की तरफ निकलती चली गई, एंगल बनाती हुई विकेट कीपर के हाथों में। पूरी तरीके से रोक लगा के रखी है इस खिलाड़ी के ऊपर। भूपेंद्र पाटिल तीसरे नंबर के ऊपर उतरे थे, 4 गेंदें पूरी हो चुकी है, अब तक बल्ले से गेंद का कोई टकराव नहीं है, कोई चिंगारियां नहीं भड़क रही है। जय गिरोबा जोहे क्रिकेट टीम दबाव को महसूस करेगी। चलो कोपरोली क्रिकेट टीम, आपके लिए भी टाइमर ऑन है, फास्ट क्रिकेट आपको खेलना है। इस ओवर क्या आएगी, 5वीं गेंद, रन बना है केवल एक विकेट के नुकसान पर। फुल टॉस, लोअर फुल टॉस, शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद थे, डायरेक्ट हिट से काम बनता था, लेकिन बैकअप अच्छा है, पूरी तरीके से इन्वॉल्व नजर आ रही है, जज्बे के साथ, नए उत्साह के साथ नजर आ रही है गेंदबाजी करने वाली कोपरोली 11 कोपरोली। लेकिन सामने यदि बात करेंगे हितेश मात्रे की, लाजवाब गेंदबाजी है। एक वाइड जरूर आए थे, लेकिन केवल 1 विकेट उन्होंने लिया है और यहां से हम देख सकते हैं एक वाइड का वो रन था। अंतिम गेंद ओवर की, ओवर द विकेट, गति में फिर से मिश्रण, खिलाड़ी वहां पर जरूर मौजूद थे। लाजवाब ओवर घटा, पहले ओवर की भी समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद रन आया है केवल एक विकेट के नुकसान पर। अब गेंदें बची है 18 और 58 की है दूरी। हितेश मात्रे, क्या कमाल की गेंदबाजी रही। इस तरीके के हालात जब बन जाते हैं क्रिकेट में, क्योंकि यह बेहद इंपॉर्टेंट मैच है, जो आपने पूरी तरीके से रोक लगाई थी पहले मुकाबले में, जिस तरीके से अंतिम क्षणों में बोरकर क्रिकेट टीम को पटके नहीं दी थी, यहां पर लड़ाई करनी होगी, बड़े स्ट्रोक आपको दिखाने होंगे। ये लंबा टारगेट है, जैसे कहते हैं ना कि जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए। या आसमा भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए, वो भूख, वो जिद आपके अंदर नजर आना जरूरी हो जाता है। रन बन सकते हैं, केवल बनाने वाला चाहिए, लेकिन शुरुआत दमदार है गेंदबाजी से हितेश मात्रे। रोहन पाटिल इस बार आएंगे गेंदबाजी में, पहले ओवर में केवल सिंगल आया था, दबाव, पूरी तरीके से दबाव भरा माहौल है, स्ट्राइकर इनके ऊपर आएंगे। पहली मर्तबा सार्थक मात्रे, सार्थक से है उम्मीद है जोहे क्रिकेट टीम को। गेंदबाजी के लिए गेंदबाज रोहन पाटिल है तैयार, पहली गेंद आएगी रोहन की। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है मिड विकेट में, दूसरे की तलाश है, दूसरा मांग रहे हैं, स्ट्राइक चाहते हैं, तीसरे अंपायर की मांग जरूर करेंगे बीमर के लिए। अंपायर रिव्यू चेक हम जरूर करेंगे। आई एक्विरा इवेंट, रोहन पाटिल की यह गेंद थी,
नो गेंद है, नो गेंद करार, अंपायर से रिबुदा बिल्कुल, और फ्री हिट की ये गेंद होगी, इससे मौका बनेगा। फ्री हिट के ऊपर बड़ा स्ट्रोक हर हाल में चाहिए। पिछली गेंद के ऊपर टोटल रन मिलेंगे 3। गति में मिश्रण तैयार थे बैकफुट के ऊपर, फ्री हिट की ये गेंद है, 1 रन तो मिल जाएगा, ज्यादा नुकसान नहीं है। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं। कोपरोली क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। रन आए हैं टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 5 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। गुस्सा जायज भी होता है जब फील्ड में गलतियां होती है, और स्क्रीन के ऊपर हम जरूर देख सकते हैं विकेट कीपर। गेंदबाज तैयार, गति में मिश्रण एक बार फिर से पूरी तरीके से जकड़ कर रहे, जकड़न महसूस कर रहे खिलाड़ी। 1 से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर भी। रन आए हैं केवल 6 रन। इस ओवर की गेंदें गुजर चुकी है, 2 गेंदे का खेल समाप्त होता हुआ। हितेश मात्रे ने शानदार शुरुआत करी है। शुरुआत दमदार होना क्रिकेट में जरूरी होता है, और गेंदबाजी से अच्छी शुरुआत है। ये विकेट भी देख सकते हैं, लगभग 4 दिन का खेल, 4 रातों का खेल यहाँ पर पूरा होता हुआ, लेकिन जबरदस्त तरीके से नखरे दिखा रहे। कभी गेंदबाजों के लिए मदद है, कभी बल्लेबाजों के लिए मदद है। अच्छे टैलेंट के लिए बनाए गए ये विकेट, मिट्टी और गोबर का हुआ है इस्तेमाल। गेंदबाज तैयार, बल्ले का किनारा, बड़ी मछली जाल में फंस चुकी है। सार्थक के ऊपर दबाव बना था क्योंकि रन नहीं आ रहे थे, और आखिरकार सार्थक का संघर्ष समाप्त हुआ और दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर। तिरपन रनों की अभी भी आवश्यकता। बड़े स्ट्रोक का, बड़े टोटल तक यदि आपको पहुंचना है तो साझेदारी होना क्रिकेट में जरूरी हो जाता है। जब आप शुरुआती विकेट खो दो, तो हम सभी को याद है दोस्तों 2011 वर्ल्ड कप फाइनल, मुंबई का वानखेड़े स्टेडियम, भारत बनाम श्रीलंका। 2 विकेट भारतीय क्रिकेट टीम ने जल्दी खो दिए थे, लेकिन उसके बाद विराट कोहली, गौतम गंभीर की साझेदारी, और 24 साल बाद भारत ने वो वर्ल्ड कप जीता था। वो सोच आप 22 साल बाद वो वर्ल्ड कप जीता था। सोच आपके अंदर होनी चाहिए, पॉजिटिव थिंकिंग, सकारात्मक रवैया क्रिकेट में जरूरी हो जाता है। 15 गेंदें बचेगी और जीतने के लिए 53 की जरूरत। बार बार गति में मिश्रण है, क्या ये बल्ले का किनारा था? हल्की सी बिल्कुल आग की आवाज भी आई थी गेंदबाज से। डॉट गेंद की समाप्ति होते हुए पूरी तरीके से जंजीरें बांध कर रखा है इन खिलाड़ियों के कदमों में। सिद्धेश और भूपेंद्र मैदान के अंदर जरूर मौजूद है। रोहन पाटिल, अब तक की बात करेंगे, पिछले 10 गेंदों का सफर, एक भी चौका नहीं, एक भी छक्का नहीं, एक भी बाउंड्री नहीं आई। जब आप 59 का पीछा कर रहे हो तो बड़े स्ट्रोक आना लाजमी हो जाता है। गेंदबाज तैयार, एक बार फिर से ओवर द विकेट। बड़े स्ट्रोक की तलाश थी, आखिरकार वो तलाश समाप्त हुई। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, मिल जाएगा छक्का। रन बनेंगे टोटल 12 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। 13 गेंदें बचेगी, 47 की जरूरत हो रही है। इस गेंद के ऊपर भी बड़ा स्ट्रोक मुकाबले में मौजूद रहेगी, जिंदा रहेगी। यहां से जय गिरोबा जोहे क्रिकेट टीम, और वही कोशिश है, बड़े स्ट्रोक हर हाल में चाहिए। 13 गेंदें और जीतने के लिए 47 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार होंगे रोहन पाटिल। अब तक 10 खर्चे, 1 नो गेंद भी आई थी। पिछली गेंद भी फुल टॉस थी, उसका पूरा फायदा उठाया सिद्धेश ने। सिद्धेश मोकल ऑन स्ट्राइक, गोल गोल घुमा रहे, पूरी तरीके से जकड़न महसूस कर रहे बल्लेबाज। 2 ओवर की भी समाप्ति, और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं, प्रणय ने हमें जानकारी दी, रन बने हैं 13, और आने वाली अब गेंदें बचेगी 12, और जीतने के लिए 46 रन की है दूरी।
नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट, सब कुछ मुमकिन है यहाँ पर। 11 गेंदे जीतने के लिए 45 की दूरी। स्ट्राइकर इनके ऊपर भूपेंद्र, 5 गेंदे भूपेंद्र ने खेली है, एक भी बल्ले से अभी तक रन नहीं आया, खाता नहीं खोल पा रहे। एक और डॉट गेंदे। जब आपके ऊपर दबाव बढ़ता है ना तो दबाव और महसूस कराता है गेंदबाज, नई ऊर्जा संपादन होती है गेंदबाजों के दिलों में, और यही कोशिश करी जा रही है। पूरी तरीके से यहाँ पर दबाव भरा माहौल बन चुका है बल्लेबाजी करने वाली जोही क्रिकेट टीम के ऊपर। गेंदे बचेगी अब 10 और जीतने के लिए 45 रन। शॉर्ट पिच गेंद थी, आखिरकार कनेक्ट हुई गेंद, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद, मौका मिलेगा खिलाड़ी को, मिड विकेट में लपके जाएंगे। एक और सफलता कोपरोली 11 कोपरोली जतिन पाटिल के नाम। की जरूरत है, मुकाबला बहुत दूर है यदि बात करेंगे ऑन पेपर, लेकिन ऑन फील्ड मुकाबला ये कैसा खेलेगी जोही क्रिकेट टीम। आने वाली 9 गेंदे जीतने के लिए 45 की जरूरत है। इसके बाद का जो मुकाबला होगा, जय माता दी दिगोडे टीम पहुंच चुकी है, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। 9 गेंदे 45 रन। गेंदबाज जतिन पाटिल, बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में है, पीछे खिलाड़ी मौजूद, मात्र बनेंगे दर्शक। मुकाबले में अभी भी जीवित है जोही क्रिकेट टीम। आने वाली गेंदे 8 है और जीतने के लिए 39 रनों की अभी भी जरूरत है। लेकिन क्या इस हालात से भी मुकाबला खींचा जा सकता है? क्या इस हालातों में भी मुकाबला जीता जा सकता है? गेंदबाज या बल्लेबाज, कौन बाजी मारेगा इस मुकाबले में? अंतिम गेंदे 8, जीतने के लिए 39 की जरूरत है। मुकाबला यहां से भी बन सकता है, किसकी जीत होगी और किसकी हार होगी। आने वाली 8 गेंदे इस मुकाबले का नतीजा, इन सवालों के जवाब हमारे सामने होंगे। 8 गेंदे 39 रन। अच्छी गेंद थी, डॉट गेंद की समाप्ति होती भी। अब 7 गेंदे और जीतने के लिए 59 रनों का टारगेट था। शुरुआत दमदार हुई थी हितेश मात्रे से, केवल एक वाइड का रन खर्चा, उन्हीं के कदमों के ऊपर कदम रखकर गेंदबाजी रोहन पाटिल के देखी, 12 खर्चे थे रोहन ने, और इस ओवर में अब तक 7 रन आए हैं। अंतिम गेंद ओवर की, आगे गेंद को फेंका, यहां पर खुद के फॉलो थ्रू में रोकने की कोशिश, स्टंप से गेंद टकराई। जब तक गेंद खिलाड़ी तक पहुंचती, एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। अब अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 38 रन। चलो कोपरोली टीम एक साथ आना नहीं है, आपसे गुजारिश है, औपचारिकता बची है मुकाबले में। सभी गेंदे यदि लीगल आएगी तो मुकाबला बहुत दूर है। 1:22 हो चुके और इस मुकाबले के बाद भी हमारा एक मुकाबला शेष से बैलेंस है। जय माता दी दिगोडे क्रिकेट टीम अपनी विपक्ष टीम का इंतजार कर रही है। अंतिम गेंदे 6 और जीतने के लिए 38 की है जरूरत। छह गेंदे और 38 रन की है दूरी। दिगुडे टीम का कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है। 6 गेंदे 38 रन, मजा निकल चुका है इस मुकाबले का। गेंदबाजी में आएंगे गेंदबाज निखिल मात्रे। 6 गेंदे और 38 रन की है दूरी। चलो मुकाबला शुरू करने को कोपरोली टीम, हम आपसे प्यार से गुजारिश कर दें। राउंड द विकेट, पहली गेंद आएगी डॉट, निखिल कर रहे गेंदबाजी। मुकाबले में से जान कब की निकल चुकी है। जब पहले ओवर में 1 रन आया था और उसके बाद हमने देखा था पलाश का विकेट, सार्थक मात्रे चलते बने, नहीं चले भूपेंद्र पाटिल, सिद्धेश मैदान में मौजूद है और वैभव है। ये गेंद देखिए, खिलाड़ी जरूर मौजूद है। 4 गेंदों की औपचारिकता बाकी है, जीतने के लिए 37 रन की जरूरत है। पूरी तरीके से एक तरफी लड़ाई हमें देखने को मिली। अच्छी क्रीडा प्रतियोगिता, यहाँ पर हम देख सकते हैं पूर्व सांसद और विद्यमान विधायक ट्रॉफी, हम देख सकते हैं दोस्ती ट्रॉफी का ये आयोजन 2025
हम देख सकते हैं सभी का योगदान, सभी की मेहनत। एलईडी बेल्स चमक रही है मैदान में और यहां पर बल्लेबाज का शिकार करते हुए अंतिम गेंदे 3 और जीतने के लिए 37। तीन गेंदों की औपचारिकता बाकी है, 3 गेंदे जीतने के लिए 37 की जरूरत है। निखिल की भी अच्छी गेंदबाजी जारी है। पूरी तरीके से जो तूफान आया था गेंदबाजी में उसमें बहस ही गई बल्लेबाजी। पलाश मोकल दूसरी गेंद के ऊपर फेंका हुआ विकेट, क्योंकि इस विकेट के ऊपर ज्यादा से ज्यादा हमने देखे रन चेस नहीं हो रहे आसानी से। पहली बल्लेबाजी करने वाली टीम ही टॉप पर जा रही है और जिस तरीके से हमने देखा था कुछ मुकाबले हमने जरूर देखे जिसमें कोपरोली 11 कोपरोली का मुकाबला जहां पर 27 की जरूरत थी, पहले मुकाबले में आसानी के साथ वो मुकाबला जीता था और यहां पर भी बिल्कुल मुकाबला आसान सा है उनके लिए। औपचारिकता पूरी की जा रही है इस क्रिकेट की। अंतिम 2 गेंद का खेल बाकी। जय माता दी दिगोड़े टीम के कप्तान, आपको तैयार रहना है। गति में मिश्रण किया, खिलाड़ी जरूर मौजूद है, थोड़ा सा वेरिएशंस भी दिखा रहे हैं। मैच प्रैक्टिस जरूर जारी है कोपरोली 11 कोपरोली टीम की। अंतिम गेंद का खेल है बाकी, लास्ट बॉल ऑफ द मैच। 1 गेंद और 36 की है दूरी और ये मुकाबला लगभग 35 रनों से जीता। कॉन्ग्रेचुलेशंस कोपरोली टीम। तर सामन्याचा हीरो मॅन ऑफ द मॅच 13 चेंडू 39, 3 चौकार 3 षटकार खेळाडू ठरते हितेश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच। तर 2 संघांना आपण संपर्क साधा। कोपरोली 11 कोपरोली विरुद्ध जय माता दी दिघोडे। 4 षटकांची अंतिम लढत असेल। चला संघनायक आपण लगेच यायचंय। मी कोपरोली संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती करेन आणि सामन्याचा हिरो हितेश म्हात्रे। कोपरोली 11 कोपरोली संघात संघनायकचा टॉससाठी या। मयूर शेट्टी घाई सांगते की त्यांना खेळायला जायचंय, बर्थडे पण आहे। चला या लवकर।